मित्रांनो, एक बसचा सर्वात जास्त संपर्क रस्त्याशी असतो तो तिच्या चाकांचा. म्हणून टायर तपासणे, रिम्स तपासणे, अलाइनमेंट आणि इतर सुरक्षा चाचण्या या सर्व प्रक्रिया निमित्त, कारण छोटीशी निष्काळजी मोठ्या समस्येचं कारण बनू शकते. म्हणूनच इथे प्रत्येक तपासणी अत्यंत काटेकोरपणे केली जाते. दुरुस्ती पूर्ण झाली म्हणजे काम संपलं असं नाही. यानंतर सुरू होते बसला नव्यासारखं बनवण्याची प्रक्रिया. बसची बाह्य स्वच्छता, आतील साफसफाई, सीट्स, खिडक्या, प्रवाशांसाठीचा संपूर्ण भाग व्यवस्थित केला जातो. कारण प्रवास फक्त सुरक्षितच नाही तर आरामदायी आणि स्वच्छ असावा. रस्त्यावर परत जाण्यापूर्वी प्रत्येक बसची अंतिम तपासणी केली जाते. सर्व काही योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच ही बस पुन्हा एकदा सेवेसाठी तयार होते. उद्या सकाळी आपण ज्या बसमध्ये बसणार आहोत ती कदाचित आज या कार्यशाळेतूनच बाहेर पडत असेल. पुढच्या वेळी तुम्ही MSRTच्या लालपरीमध्ये बसाल तेव्हा फक्त चालक आणि वाहकांचाच विचार करू नका. या कार्यशाळेमध्ये शांतपणे काम करणाऱ्या त्या सर्व आत्मांचा विचार करा, जे कदाचित कामासमोर कधीच येत नाहीत. कारण प्रत्येक सुरक्षित प्रवासामागे एक मोठी टीम असते, एक मोठी जबाबदारी असते आणि असते हजारो प्रवाशांचा विश्वास जपण्याची भावना. आणि सर्व अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, मेकॅनिक, महिला कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना मनापासून सलाम. कारण ते फक्त बस दुरुस्त करत नाहीत, ते महाराष्ट्राचा प्रवास चालू ठेवतात.